तर्क लढवण्याला त्यांना वेळ आहे, त्यामुळे पुढची 5 वर्ष त्यांनी तर्कवितर्क लढवावेत. विजयी सलामी झालेली आहे. विजयी पताका परत एकदा भगवी पताका घेऊन धैर्यशील माने महायुतीचा खासदार दिल्ली दरबारी निघालाय. निश्चितच जे काय या ठिकाणी आरोप ते आतापर्यंत करत होते ते सगळे फोल ठरत जनतेनं परत एकदा विश्वास बहाल केलाय. तो महायुतीच्या पाठीशी, धैर्यशील मानेच्या पाठीशी आणि एका खासदाराला परत एकदा त्यांचं नेतृत्व करण्याची संधी दिली. माझी जी इलेक्शन झाली ही सामान्य कार्यकर्त्याला मला या ठिकाणी बळ दिलं आणि आज मला परत एकदा सेवा करण्याची संधी दिली. सन्मान्य विनय कोरे सावकरांनी रात्रीचा दिवस केला आणि या मतदारसंघामध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं फार मोठे परिश्रम घेतले. त्याचबरोबर आवाडे साहेब असतील, सन्माननीय यड्रावकर साहेब असतील, तिकडं सदाभाऊ खोत साहेब असतील, महाडिक साहेब असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी, सतुभाऊ असतील, सर्वच मंडळी अतिशय ताकदीनं या ठिकाणी राबली आणि मला गौरव भाऊंच्यापासून त्या सगळ्यांनी या ठिकाणी ही ताकद दिल्यामुळं आज ह्या विजयाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं आणि परत एकदा हारी बाजी को जीतने वाला ही बाजीगर कहलाता है. तसं आज सुरुवातीपासून सीट जाती के काय अशा पद्धतीचं वातावरण होतं, पण जो जीता वही सिकंदर. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.